स्वरूप वर्ग समीकरणाचे किती स्वरूप असतात? तीन स्वरूप असतात. आणि कशावर काढतो आपण वर्ग समीकरणाचे स्वरूप? b चा वर्ग वजा 4ac. ठीक आहे. जर b चा वर्ग वजा 4ac चे उत्तर 0 आलं तर काय असणार आहे? वास्तव समान. ठीक आहे. यानंतर दुसरं, जर b चा वर्ग वजा 4ac चे उत्तर काय? 0 पेक्षा जास्त आलं. 0 पेक्षा जास्त आलं म्हणजे प्लस वाले नंबर. ठीक आहे. जर 0 पेक्षा जास्त आलं तर काय असणार आहे? वास्तव समान. कारण 0 बरोबर 0 आलं तर समान होईल. ठीक आहे. आणि 0 पेक्षा जास्त आलं तर काय होईल? असमान. त्याच्यानंतर तिसरं, जर b चा वर्ग वजा 4ac चे उत्तर काय? 0 पेक्षा कमी आलं. जास्त झालंय मायनस मध्ये. कमी आलं म्हणजे काय? 0 पेक्षा कमी आलं म्हणजे मायनस वाले नंबर, -1 -2. तर काय असणार आहे हे? वास्तव कसं असणार आहे? पुढचं उदाहरण आहे x चा वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू? a b आणि c च्या किमती घेऊ. ठीक आहे. a ची किंमत किती आहे? 1. b ची किंमत किती आहे? 2. c ची किंमत किती आहे? -9. ठीक आहे. सूत्र सांगा. b चा वर्ग ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण किमती टाकू. b चा वर्ग म्हणजे काय होणार? 2 चा वर्ग वजा 4 गुणिले किती? 1 आणि वजा 9. काय येणार? 2 चा वर्ग 4. वजा वजा काय होतं रे? 4 1 4. आणि 9 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 36. 4 आणि 36 40. तर मग जे फॉर्म्युला आहे b चा वर्ग वजा 4ac याचं उत्तर 0 पेक्षा जास्त आले की कमी आलं? जास्त आले. 0 पेक्षा 0 पेक्षा. तर मग याचं स्वरूप काय आहे? वास्तव